कोण आहे जास्त बोल अप्पा या आपली साथ सर सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे साहेब आप आगे बढ़ो, तुम्हारे साथ हैं। ठाकरे साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम्हारे साथ हैं। आदित्य जी ठाकरे साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रोल रोल जन्मशताब्दीच्या वर्षाला आजही वाटतं की बाळासाहेब आमच्यामध्ये आहेत आणि प्रत्येक श्वासाला बाळासाहेबांची आठवण येते आणि जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्तानं अगदी आजपासूनच आमचे हे वर्षभर लोकांसाठी असलेले कार्यक्रम मध्ये ब्लड डोनेशन असेल, कॅम्प असेल, खूप कार्यक्रम होऊ घातलेले आहेत. आम्ही हे जे काय आम्ही आज 2022 नंतर मुंबईने महाराष्ट्राने पाहिलं आहे नक्कीच बाळासाहेबांसाठी ते वेदनादायी आहे. पण बाळासाहेबांना हेही एक आनंद आहे, माझा मुलगा कुठेही वाकला नाही, कुठेही झुकला नाही आणि महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी आजही ताटमानेने ते उभे आहेत. परंतु ह्या सगळ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि सत्ता नाही येणार याची खंत तुम्हाला वाटते का? नाही, मुळामध्ये असं त्याला खंत म्हणता येणार नाही, वाईट तर सगळ्यांनाच वाटतं. पण आज जर बघितलं सत्ता बत्ता गुंड पुंड पैसा सगळं एका बाजूला होतं आणि फक्त उद्धवजींकडे स्वतःचं एक आत्मविश्वास, स्वाभिमान आणि त्यांच्याबरोबर असलेले निष्ठेनी असलेले शिवसैनिक यांच्या जोरावर आम्ही जे काही यश मिळवलंय ते तोडीस तोड मुंबईमध्ये आम्ही क्रमांकावर आहोत. पहिला दुसरा या क्रमांकाला नक्कीच मान्यता आहे, पण त्या मान्यतेमध्ये पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी जे काही घडलंय महाराष्ट्रात ते लोक विसरू नाही शकले. ताई, खरं तर तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत भास्करराव जाधव यांनी आज सकाळीच एक विधान केलंय की मुंबईचा महापौर हा सामान्य शिवसैनिकच झाला पाहिजे आणि एकनाथ शिंदेंनी मोठ्या मनाने खरं तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेनेला अर्थात उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांच्याकडनं व्यक्त केली. बघा, ते एक असे कडवट शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांच्या प्रेमापोटी त्यांना जी भावना होती ती त्यांनी बोलून दाखवली आहे. आता त्या भावनेचा आदर होतोय अनादर होतोय तर सगळेच बघतील. पण आम्हालाही वाटतं की इतकं अट्टहासाने जे काय केलात मग तिथे बाळासाहेबांचाच शिवसेनेचाच महापौर असावा. आता त्या आकड्यांच्या गणितात कुठल्या बाकड्यावर ते ठरवतील, आम्ही ना आम्ही आमचं ठरलंय. पाठिंबा द्यायला हवा हवा की नको तो भास्कररावांनी जो टाकलेला पेच आहे तो ते सोडवतील, मी नाही. परंतु ज्यांनी उद्धव ठाकरेंची गद्दारी केली असं सातत्यानं म्हटलं जातं त्यांचा सपोर्ट तुम्हाला नाही, मुळामध्ये हा पाहिजे की नाहीचा हा माझा प्रश्न किंवा पक्षाचा नाहीच. त्यांच्या भावना होत्या, त्यांनी अगदी उघडपणे मांडले आणि इथे सपोर्टचा
ज्या सपोर्टवर तुम्ही 14 पासून ते 22 पर्यंत खिशात राजीनामे घेऊन बसून सगळं करून जर तिकडे गेले, जे सपोर्ट मिळवलंय, तर तेच सांगताय राजकारणात काही होऊ शकतं. काही केडीएमसी मध्ये मनसे आणि शिंदेची शिवसेना एकत्रित आलेली आहे. हे गेल्या काही 2-4 दिवसांपासून होतंय. हे कशा पद्धतीने पाहता? राज ठाकरेंनी सुद्धा एक फेसबुक पोस्ट मध्ये स्वतःची भूमिका जाहीर केली आहे की राजकारणासाठी लवचिकता ही आणली पाहिजे आणि बाळासाहेबांनी देखील तशा पद्धतीची लवचिकता ही वेळोवेळी आणलेली आहे. नाही, राजसाहेबांवरच्या कुठल्याही निर्णयावर मी बोलणार नाही. राजकारणात लवचिकता नक्की असावी, पण त्या लवचिकतेमध्ये काही तुटणार नाही ना ह्याची काळजी असावी. ताई, पण महापौर पदाच्या आरक्षण सोडतीच्या संदर्भात काल गदारोळ झाला. तुम्ही स्वतःहून नाही नाही, मुळामध्ये तुम्ही सगळे होते, तुम्हाला बाहेर का काढला हा पहिला प्रश्न आहे, तुम्ही पण विचारला पाहिजे. जर पारदर्शकतेमध्ये होती तर तुम्हाला का बाहेर काढलं? दुसरं, आमचं म्हणणं होतं मुंबई हा ST हा जो वर्ग आहे त्या वर्गाला तुम्ही वंचित का केलं? आणि जर तुम्हाला 3चं हे होतं तर तुम्ही आधी का नाही डिक्लेअर केलं? इलेक्शनच्या आधी तुम्ही हे इलेक्शन व्हायच्या आधी पण तुम्ही ही लॉटरी का नाही काढली? त्यानंतर तुम्ही ज्या OBC साठी इतकी वर्ष लागली आणि त्यांनी जिंकून आणलं OBCनी, त्या OBC महिला ह्या त्याच्यामध्ये का नाही आणलं मुंबई? आम्ही बऱ्याच वर्गांना डावलून पक्षाचा माइंडेड बघून जे आणलं गेलंय, एक महिलाच बसणार आहे, आम्ही कौतुक आनंद, पण जे काम आहे ते मात्र चुकलेलं आणि चुकीचं केलंय.